हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. आज आपण कुरडया बघणार आहोत, पण या इन्स्टंट कुरडया आहेत. मागच्या वर्षी मी तुमच्याबरोबर गव्हाच्या पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या कुरड्यांची रेसिपी शेअर केलेली आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती तुम्ही चेक करू शकता. ह्या खूप झटपट कुरड्या बनतात. ज्यांच्याकडे वेळ नाही आहे किंवा माणसं नाही आहेत मदतीसाठी, त्या एकट्या लेडीज पण या कुरड्या बनवू शकतात आणि खूप झटपट बनतात. कधी आपल्याला जास्त वेळ नसेल त्यावेळेला आपण ह्या करून खाऊ शकतो. खूप छान होतात, टेस्टी होतात, पांढऱ्या शुभ्र दिसतात. नक्की ट्राय करून बघा. या कुरडया बनवण्यासाठी मी कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आहे. 1 बाउल कॉर्नफ्लॉवर घेतले. वजनी बघाल तर हे 100 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर आहे. 1 बाउल कॉर्नफ्लॉवरसाठी तितकेच पाणी मी घालते त्याच्यात आणि ते मिक्स करून घेते. पाण्यात त्याची एक स्लरी बनवून घेते. जितकं कॉर्नफ्लॉवर आहे तितकंच पाणी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आपली कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार आहे. आता हा कॉर्नफ्लॉवरची स्लरी शिजवण्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचे. आपण 1 बाउल कॉर्नफ्लॉवर मध्ये पाणी घातले आणि आता आपण याच्यात 3 बाउल पाणी घेतोय पातेल्यामध्ये. म्हणजे आपल्याला कॉर्नफ्लॉवरच्या चौपट पाणी लागणार आहे. ज्या भांड्याने तुम्ही कॉर्नफ्लॉवर मोजून घेताय त्याच भांड्याने तुम्ही पाणी मोजून घ्यायचं. 3 बाउल पाणी मी गरम करायला ठेवले पातेल्यामध्ये. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. मी 2 टीस्पून मीठ घालते. मीठ घालून हे छान मिक्स करून घ्यायचे. मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण कॉर्नफ्लॉवर जे बनवून घेतलं होतं त्याचा घोळ जो केला होता, स्लरी बनवली होती, ती पण आपण एकदा परत तळापासून हलवून घ्यायची म्हणजे त्याच्या गाठी खाली राहायला नकोत. आणि एका हाताने ही स्लरी सोडायची आणि एका हाताने आपण हे ढवळून घ्यायचे म्हणजे याच्या गाठी होणार नाहीत. ज्या पद्धतीने आपण गव्हाचा चीक खातो त्याच पद्धतीने हे पण करायचे. मिक्स करत राहायचे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत पाणी आणि स्लरी. हे व्यवस्थित मिक्स झालं आणि थोडंसं घट्ट झालं मिश्रण की मग याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत. तर आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटं वाफ काढून घेऊयात. तोपर्यंत आपण कुरडया घालण्यासाठी जो सोऱ्या असतो तो तयार करूया. शेवगा किंवा सोऱ्या असं म्हणतात त्याला. ती बारीक शेवेची जी ताटली असते ती लावून घ्यायची आणि याला आतून तेल लावून घ्यायचे. आपला शेवगा तयार आहे कुरडया घालण्यासाठी. आता आपण एकदा मिश्रण आपलं शिजले की नाही, आपला चीक शिजलाय का नाही ते बघूया. रंग बदललाय, तुम्ही बघू शकता आपल्या चिकाचा. हे एकदा मिक्स करून घ्यायचे. रंग बदलला म्हणजे आपला चीक शिजलाय असं होतं. छान मिक्स करून घेऊयात आणि आता याच्या गरमागरम छोट्या छोट्या कुरडया घालूया. शेवग्यामध्ये मी चीक घालून घेते. मी एका टेबलवरती प्लास्टिकचा कागद अंथरलाय आणि मी त्याच्यावरती कुरडया घालते. चीक गरम असतानाच या छोट्या छोट्या कुरडया घालून घ्यायच्यात आपल्याला, म्हणजे आपल्याला सोपं जातं घालायला.
खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट होणाऱ्या या कुरडया आहेत आणि चवीला पण छान लागतात. या पद्धतीने मी आता सगळ्या कुरडया करून घेतली आणि या उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्यायच्या छान कडकडीत, 2 ते 3 दिवस, आणि मगच डब्यात भरून ठेवायच्या. या प्रमाणामध्ये 16 कुरडया होतात. दोन ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर कुरडया खूप छान होतात. छान वाळल्यात आपल्या कुरडया. या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभर साठवून ठेवू शकता आणि हव्या तेव्हा तळून खाऊ शकता. याच्या बिलकुल तारा वगैरे तुटत नाहीत. खूप छान होतात या कुरडया. या मी तुम्हाला तळून दाखवते. तेल छान कडकडीत गरम पाहिजे आणि मग त्याच्यात कुरडई टाकायची. खूप छान फुलतात या कुरडया. दुप्पट तिप्पट होतात अगदी आणि खूप पांढऱ्या शुभ्र दिसतात. चवीला पण तितक्याच छान लागतात. नक्की ट्राय करून बघा या इन्स्टंट कुरडया. तुम्हाला जर आणखीन काही रेसिपीज हव्या असतील माझ्याकडून, त्या पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कॅफ्रेल डिलाईटला आणि स्पार्कलिंग स्टार्सला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.